पंचायत एक्सटेंशन ऑफ शेड्यूल ऍक्ट हा कायदा संसदेने पारित करून राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे त्याला मान्यता मिळालेली आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी बघा भारताच्या लोकसंख्येच्या 8% एवढे आदिवासी राहतात आपल्या देशामध्ये आणि त्या जनसंख्येला हे राहतात कुठे तर राहताना यांचं वास्तव्य असतं जंगलामध्ये, डोंगराच्या पायथ्याशी, नद्यांच्या किनारी, जंगलामध्ये आणि त्यांच्यामुळेच खरोखर जो वन नियम आहे की आपल्या भारताच्या भूभागाच्या 25% भूभाग हा वनांनी व्यापलेला असला पाहिजे। अतिशय आनंदाची गोष्ट की त्या दिवशीच वन विभागाचा अहवाल प्रकाशित झाला आणि त्याच्यामध्ये दादा 25% क्षेत्र आपलं वनांनी व्यापलेलं डिक्लेअर केलंय भारत सरकारने। त्याच्यामुळं हे वाचतं कसं काय, वनामध्ये सर्वात महत्वाचा हात येतो म्हणजे आदिवासी लोकांचा आणि म्हणून आदिवासींसाठी हा कायदा तयार केलेला आहे आपल्या संसदेने आणि त्याच्यामुळं आदिवासी भागातील लोकांना पेसा कायदा लागू झाल्यामुळं बघा पहिलीच घोषणा तिथे दिसते तुम्हाला की देशामध्ये लोकसभा तशी आपल्या गावामध्ये ग्रामसभेला मित्रांनो एवढे अधिकार दिलेत की खूपच अधिकार दिलेत। गावाचा संपूर्ण विकास ग्रामसभा करू शकते, गावातील प्रत्येक नागरिक त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो, आपला विचार विनिमय पटवून देऊ शकतो, आपले गावाच्या हक्कासाठी गावाच्या विकासासंदर्भात नियोजन मांडू शकतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिलेले आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट की पाण्यावर अधिकार ग्रामसभेचा आहे, जंगलावर अधिकार ग्रामसभेचा आहे आणि जंगल आणि वन्य संपत्ती खनिज बघा इकडे जर खनिज खाणी असतील दगडाच्या तर त्याच्यावर पण ग्रामसभेला अधिकार दिलाय। ग्रामसभा खूपच सर्वोच्च असते गावामध्ये आणि म्हणून येथील आदिवासी बांधवांसाठी हा पेसा दिन अतिशय सुदीन आहे असं मला वाटतं। आपण पण त्या क्षेत्रामध्ये राहतो, त्याच्यामुळे संसदेमध्ये अर्थ मंत्रालयामार्फत डायरेक्टली दरडोई म्हणजे जेवढी लोक असतील त्या लोकांना गुणिले एवढं व्यवस्थापन असतं, पैशाचं नियोजन केलं जातं अर्थ मंत्रालयामार्फत आणि तशा पद्धतीने आपला गाव असेल कणेर किंवा इतर गाव असतील या लोकांना त्या पद्धतीने सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी पैसा दिला जातो केंद्र शासनामार्फत आणि त्याचा सगळा विनियोग ग्रामसभेमार्फत या गावामध्ये केला जातो। परंतु खेदाची गोष्ट की अजूनही आदिवासी एरियात आपण राहत असताना आपल्याला अजून पाणी जल जीवन मिशन मध्ये आता मिळायला लागलंय, परंतु ते मिळत नव्हतं। खनिजांवर बघा बेसुमार लूट चालू आहे त्याची, पण ग्रामपंचायतला त्याचं काही मिळत नाही। थोडाफार वाटा आता ग्रामपंचायतला मिळू लागलाय आणि जंगलावर तर अधिकार ऍक्च्युअली त्यांचाच आहे। जंगलामध्ये बघा जे प्राणी वाचलेत ते खरं म्हणजे आदिवासी लोकांमुळे। जंगलामध्ये काही संपत्ती वाचले, खैरा सागासारखी सोन्याच्या मूल्याची झाडं जी वाचलेत ती त्यांच्यामुळं आणि थोडीफार जंगलं आता जी दिसू लागलेत ती पण त्यांच्यामुळं। म्हणून आपण याच्यातून एक धडा शिकला पाहिजे की जंगल वाचवा माणूस वाचवा, बरोबर ना। तर पेसा दिनाच्या दिवशी येथे उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे सर्व कार्यकारी समितीचे लोक आणि गावातील काही ग्रामस्थ, सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्फत यांना मी शाळेमध्ये परत एकदा सर्वांना पेसा दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथे माझं 2 शब्द मनोगत संपवतो दादा। थँक्यू व्हेरी मच।